नमस्कार. कधी असं झालंय का की दिवसभर काहीही शारीरिक कष्ट केले नाहीत, पण तरीही संध्याकाळपर्यंत इतका थकवा येतो, जणू काही मनानेच एक पूर्ण मॅरेथॉन धावली आहे? आज आपण याच मानसिक थकव्याबद्दल, याच ओझ्याबद्दल बोलणार आहोत. हाच तर प्रश्न आहे नाही का. आपलं शरीर तर दिवसभर खुर्चीत बसलेलं असतं, पण आपलं मन ते जगातल्या कुठल्या कुठे हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतं. डोक्यात सतत विचारांची एक गर्दी, एक न संपणारी धावपळ सुरू असते. पण हे असं का होतं? या अवस्थेला तशी बरीच नावं आहेत, पण आपण सोप्या भाषेत याला शॅडो पेन म्हणूया. म्हणजे एक अशी अदृश्य वेदना जिथे आपल्याला वाटतं की आपण आपलं आयुष्य जगतोय, पण खरं तर आपलंच मन आपल्याला फरफटत नेत असतं. म्हणजे आपण ड्रायव्हर नाही, तर फक्त एक असहाय्य प्रवासी बनून राहतो. तर हे जे अदृश्य ओझा आहे, हा जो शॅडो पेन आहे, याची लक्षणं नेमकी काय आहेत? चला जरा जवळून पाहूया. सगळ्यात पहिलं आणि कॉमन लक्षण म्हणजे रात्री झोपायला गेल्यावर सुद्धा डोकं शांत होत नाही. डोक्यात विचारांची एक रेस लागलेली असते, जी कधीच संपत नाही. आपल्याला शांतता हवी असते, पण आपलं मन एक क्षणही आराम करू देत नाही. बऱ्याचदा आपलं मन भूतकाळातल्या चुका आणि भविष्यातल्या चिंता या दोन गोष्टींमध्ये अडकून पडतं. म्हणजे जणू काही विचारांचा एक मोठा ट्रॅफिक जॅम झालाय आणि आपण त्यात अडकून फक्त हॉर्न वाजवत बसलो आहोत. ना पुढे जाता येते ना मागे. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर आपल्या हातात काहीच कंट्रोल नाही असं वाटायला लागतं. असं वाटतं की आपलं मनच ड्रायव्हर सीटवर बसलंय आणि ते जिथे नेईल तिथे आपल्याला मुकाट्याने जावं लागतंय. पण काय वाटेल जर मी तुम्हाला सांगितलं की या अगदी आधुनिक समस्येवरचा उपाय कोणत्या तरी नवीन ॲपमध्ये किंवा सेल्फ हेल्प पुस्तकात नाही, तर तो एका तब्बल 3000 वर्ष जुन्या गोष्टीत दडलाय. चला तर मग कठोपनिषदातल्या एका शक्तिशाली रूपक कथेबद्दल जाणून घेऊया. ही कथा आपल्याला या मानसिक गोंधळातून बाहेर पडण्याचा एक स्पष्ट मार्ग दाखवते. तर ही कथा येते यमराज आणि नचिकेतांच्या संवादातून. यात यमराज जीवनाचं रहस्य उलगडताना नचिकेत समोर एका भव्य रथाचं चित्र उभं करतात. फक्त कल्पना करा, एक मोठा सुंदर रथ आहे आणि त्याला 5 जंगली शक्तिशाली घोडे जोडलेले आहेत. पण ह्या गोष्टीत एक खूप महत्वाचा इशारा दडलेला आहे. जर त्या रथाचा चालक म्हणजे सारथी झोपलेला असेल किंवा कमजोर असेल, तर ते 5 उधळलेले घोडे त्या रथाला कुठेही फरफटत नेतील, कदाचित खड्ड्यात, दरीत किंवा काट्याकुट्यांत. आणि रथात बसलेल्या प्रवाशाला मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागेल. ठीक आहे, पण या प्राचीन कथेचा आपल्या आजच्या आयुष्याशी काय संबंध? चला तर मग या कथेचा खरा अर्थ काय आहे ते उलगडून पाहूया. हा आहे तो मूळ श्लोक. आणि हे फक्त एक काव्य नाहीये, तर हे आपल्या मनाचं एक प्रकारे ब्लूप्रिंट आहे. यात आपल्या आतल्या जगाचा संपूर्ण नकाशा दडलेला आहे. तर बघा, या रूपकानुसार तो रथ म्हणजे आपलं शरीर, ते 5 उधळलेले घोडे म्हणजे आपली 5 इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हे घोडे म्हणजे सतत येणारे सोशल मीडिया नोटिफिकेशन्स, जंक फूड खाण्याचा मोह किंवा नेटफ्लिक्सवर पुढचा एपिसोड बघण्याची ती तीव्र इच्छा. या घोड्यांना जोडलेला लगाम म्हणजे आपलं मन, आणि रथाचा सारथी जो निर्णय घेतो तो म्हणजे आपली बुद्धी किंवा आपला विवेक. आणि या सगळ्या प्रवासाचा अनुभव घेणारा रथातला प्रवासी म्हणजे आपण, आपली चेतना, आपला आत्मा. म्हणजे बघा, आपल्यासमोर 2 चित्र अगदी स्पष्ट उभी राहतात. एकीकडे आहे अनियंत्रित रथ, जिथे सारथी म्हणजे आपली बुद्धी झोपलेली आहे, लगाम म्हणजे मन अगदी सैल आहे, आणि घोडे म्हणजेच आपली इंद्रिय कुठेही सैरावैरा धावत आहेत. याचा परिणाम अतिविचार, गोंधळ आणि थकवा. आणि दुसरीकडे आहे नियंत्रित रथ, जिथे बुद्धी जागी आहे, लगाम घट्ट धरलेला आहे आणि घोडे योग्य दिशेने शांतपणे चालले आहेत. याचा परिणाम स्पष्टता, शांती आणि समाधान. ठीक आहे, मग प्रश्न हा येतो की आपल्या आतल्या ह्या झोपलेल्या सारथ्याला जागं कसं करायचंय? चला, त्यासाठी एक सोपी कृती योजना पाहूया. काळजी करू नका, हे खूप सोपं आहे. फक्त 3 पायऱ्यांचा एक विधी आहे जो आपल्याला आपल्या मनाच्या रथाचा ताबा परत मिळवायला मदत करेल. पहिली पायरी आहे ओळखण्याची. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल किंवा डोक्यात विचारांची गर्दी होईल, तेव्हा फक्त स्वतःला आठवण करून द्या, ओके, घोडे उधळले आहेत. हे एक साधं वाक्य तुम्हाला तुमच्या विचारांपासून वेगळं करतं. तुम्ही ते विचार नाही, तुम्ही त्या विचारांना पाहणारे आहात. आता दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, त्यासाठी आपल्याला फक्त एकच आकडा लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे 5.
याला आपण म्हणूया 5 मिनिटांचा थांबा. दिवसातून कधीही फक्त 5 मिनिटांसाठी फोन बाजूला ठेवा आणि शांत बसा. डोळे बंद करा आणि तुमचे विचाररूपी घोडे कुठे धावत आहेत ते फक्त पहा. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्याशी भांडू नका. फक्त एक साक्षी बना. जेव्हा तुम्ही फक्त एक निरीक्षक बनता तेव्हा तुमचा सारथी म्हणजे तुमची बुद्धी आपोआप जागी होते आणि लगाम आपल्या हातात घेते. आणि तिसरी शेवटची पायरी ती आहे मानसिकता बदलण्याची. पुढच्या वेळी जेव्हा तुमचं मन तुम्हाला विनाकारण तासभर रील्स स्क्रोल करायला लावेल तेव्हा स्वतःला फक्त हा एक प्रश्न विचारा, इथे कंट्रोल कोणाकडे आहे? मला हे घोडे फरफटत नेत आहेत की मी एक सारथी म्हणून कुठे जायचं हे ठरवत आहे? हा एक प्रश्न तुम्हाला एका असहाय्य प्रवाशाकडून एका शक्तिशाली सारथ्यामध्ये बदलू शकतो. तर मग शेवटी हा एकच प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्याचा रथ नक्की कोण चालवत आहे? तुमची उधळलेली इंद्रिय की तुमची जागृत बुद्धी? निवड तुमची आहे.